कल्पना चावला यांना खरंच नासाने मारलं होतं का? कल्पना चावला यांचा खरंच अपघात होता की घातपात? आपला मृत्यू होणार आहे हे कल्पना यांना माहित होतं का? असे अनेक प्रश्न 2003च्या कोलंबिया डिझास्टर मधून समोर आले होते आणि आजही विचारले जातात. पण याचं सत्य काहीतरी वेगळं होतं. अंतराळ एक अशी गोष्ट आहे जी आपल्या कल्पना शक्तीच्याही पलीकडे आहे. आणि या अंतराळाचं रिसर्च करणाऱ्यांच्या ज्ञानाची तर आपण साधी सुधी माणसं कल्पना सुद्धा करू शकत नाही. याच अवकाशात भरारी घेण्याचं स्वप्न हरियाणाच्या एका मुलीने पाहिलं होतं. तिने हे स्वप्न पूर्ण सुद्धा केलं आणि भारताची सर्वात पहिली महिला अंतराळवीर ठरली. त्यांचं नाव होतं कल्पना चावला. 2 वेळा त्यांनी अंतराळ गाठलं होतं. पण 2003 साली कोलंबिया यानातून परतत असताना अचानक यानात टेक्निकल एरर झाल्यामुळे भयंकर स्फोट झाला आणि कल्पना यांच्यासह इतर 6 अंतराळवीरांचा दुर्दैवी मृत्यू झाला. पण नासाने असं कोणतं सत्य आपल्यापासून लपवून ठेवलं? जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. पण त्याआधी गाजावाजाला सबस्क्राईब करा आणि नवनवीन अपडेटसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. नमस्कार, तुम्ही पाहताय गाजावाजा. काही मुलं जमिनीवरच जन्म घेतात, पण त्यांना आकाशाचं आणि अवकाशाचं फारच कुतूहल असतं. अशापैकीच एक म्हणजे कल्पना चावला. लहानपणी पाहिलेलं स्वप्न मोठं होऊन त्याने पूर्ण केलं आणि थेट अवकाश भरारी घेतली. भारताच्या इतिहासात आजपर्यंत एका स्त्रीने असा पराक्रम केला नव्हता जो कल्पना यांनी करून दाखवला. मुळात त्या नासामध्ये कार्यरत होत्या, त्यामुळे त्यांना भारतीय वंशाच्या पहिल्या महिला अंतराळवीर म्हटलं जातं. पण मुळात आपलं संपूर्ण महत्वाचं शिक्षण त्यांनी भारतातच घेतलं होतं. आपली पहिली भरारी त्यांनी घेतली 1997 साली. स्पेस शटल कोलंबिया फ्लाइट STS-87 मधून त्या 5 अंतराळवीरांसोबत अंतराळात गेल्या. यावेळी त्या मिशन स्पेशलिस्ट आणि बॅकअप फ्लाइट इंजिनियर म्हणून क्रू सोबत गेल्या होत्या. यावेळी त्या जवळपास 376 तास म्हणजेच 15 दिवस आणि 16 तास अंतराळात होत्या. यानंतर दुसऱ्या मिशनसाठी त्यांची निवड करण्यात आली. त्या STS-107 या क्रूच्या मेंबर होत्या. या फ्लाइट मध्ये 2 महिला आणि 5 पुरुष अंतराळवीर होते. ते म्हणजे डेव्हिड ब्राउन, रिचर्ड हसबंड, लॉरेल क्लार्क, मायकल अँडरसन, विल्यम मॅककूल, इलॅन रेमन आणि कल्पना चावला. पुन्हा एकदा मिशन स्पेशालिस्ट ही जबाबदारी कल्पना चावला यांच्यावर होती. 16 जानेवारी 2003 रोजी स्पेस शटल कोलंबिया अंतराळात झेपावलं. पण लॉन्च होत असतानाच एक गडबड झाली. लॉन्चिंगच्या वेळी स्पेस शटलच्या एक्सटर्नल टँकचा एक इन्सुलेटिंग फोमचा तुकडा तुटला आणि ऑर्बिटर लेफ्ट विंग मधल्या थर्मल प्रोटेक्टिंग सिस्टीम मध्ये जाऊन अडकला. To throttle back in a 3-step fashion to 72% of rated performance, reducing the stress on the shuttle as it breaks through the sound barrier. यान लॉन्च होऊन अवकाशात गेल्यानंतर थोड्याच वेळात डिस्कव्हरी फ्लाइटने एक अलार्म वाजला होता, जो सर्वात जास्त धोका असल्यावरच वाजतो. यावेळी सर्व अंतराळवीरांना कळून चुकलं होतं की आपला मृत्यू निश्चित आहे. पण नासाने अधिकृतरित्या तुमच्या जीवाला धोका आहे असं एकदाही सांगितलं नाही. काही माध्यमं असंही सांगतात की या फ्लाइटमध्ये बिघाड झाला होता. यानंतर पुढचे 16 दिवस सर्व अंतराळवीर आपल्या मिशनचं काम करत मृत्यूलाच तोंड देत होते. स्पेस शटलमध्ये नेमकं काय बिघाड झालाय याची त्यांना माहितीच नव्हती. पण दुसरीकडे नासाला सगळं काही माहित होतं असं सांगितलं जातं. पण याची अपडेट मात्र नासाने कोणालाच दिली नव्हती. कोलंबिया स्पेस शटलने उड्डाण घेताच ते सुरक्षित पृथ्वीवर उतरणार नाही हे जवळपास सर्वच म्हणजे 7ही अंतराळवीरांना माहित होतं. मिशन कोलंबियाच्या एका व्यवस्थापकानेच ही माहिती नंतर उघड केली होती. 16 दिवस ते आपल्या मिशन मध्ये मनापासून गुंतले होते. ते नासाला महत्वाची माहिती पाठवत राहिले. पण नासाने अंतराळवीर आणि त्यांच्या कुटुंबियांपासून हे सगळं लपवून ठेवलं होतं असा आरोप केला जातो. पण असंही सांगितलं जातं की जर आधीच यानात काय बिघाड झालाय हे अंतराळवीरांना सांगितलं असतं तर ते अजून पॅनिक झाले असते आणि ते कामही करू शकले नसते. नासाच्या वैज्ञानिकांना वाटत होतं की अंतराळवीरांनी त्यांच्या आयुष्यातले शेवटचे क्षण गुदमरून नाही तर आनंदाने जगावेत. 1 फेब्रुवारी 2003 रोजी यान पृथ्वीवर यायला निघालं होतं. नासाच्या ऑफिसमध्ये असलेल्या कॅप्सूल कम्युनिकेटर चार्ली होबोक यांच्यासोबत त्यांचं कम्युनिकेशन सुरू होतं. यानंतर मिशन कमांडर रिचर्ड हसबंड यांच्यासोबत चर्चा करत असताना लाईट कट होऊन गेली. त्यांच्याकडून शेवटचा ऐकायला आलेला शब्द होता रॉजर. यानंतर अनेक प्रयत्न करूनही स्पेस फ्लाइट मधल्या क्रू मेंबर सोबत कम्युनिकेशन होऊ शकलं नाही. त्या इन्सुलेटिंग फोमच्या तुकड्यामुळे सिस्टीम डॅमेज झाली होती.
पृथ्वीवर परत येताना हे यान वातावरण झेलू शकलं नाही. परिणामी ॲटमॉस्फेरिक गॅस शटलमध्ये शिरला आणि इंटरनल विंग स्ट्रक्चर पूर्णपणे कोसळून गेला. ऑर्बिटर अनस्टेबल झालं आणि मधून तुटून पडलं. यानंतर अचानक काही लोकांना ढगातून काही चकाकणाऱ्या गोष्टी पडताना दिसल्या. कोलंबिया स्पेस शटलचा भयंकर स्फोट झाला होता आणि त्याचेच डेब्रिस आकाशातून जमिनीवर पडत होते. एकही अंतराळवीर या दुर्घटनेत वाचू शकला नाही. कल्पना चावला यांचाही यामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला. यानंतर जॉर्ज बुश यांनी संपूर्ण जगाला या मोठ्या दुर्घटनेची माहिती दिली. At 9 o'clock this morning, Mission Control in Houston lost contact with our space shuttle Columbia. A short time later, debris was seen falling from the skies above Texas. या दुर्घटनेनंतर नासाने आणि इतर अंतराळ संस्थांनी आपल्या रूल्समध्ये आणि सर्व्हिसेसमध्ये अनेक बदल केले. पुन्हा अशा दुर्घटना घडणार नाही याचीही काळजी घेतली गेली. यापूर्वी म्हणजे 1986 साली चॅलेंजर स्पेस शटलची अशी दुर्घटना घडली होती आणि यामध्येही सर्व अंतराळवीरांचा मृत्यू झाला होता. या अपघातांमुळे नासावर अनेकांनी शंका घेतली होती. नासा इतकी मोठी संस्था असतानाही स्पेस शटल्समध्ये तांत्रिक बिघाड कसे होऊ शकतात यावर अनेक प्रश्न उपस्थित केले गेले. हा अपघात घडून आज 23 वर्ष झाली, पण भारत थांबला नाही. कल्पना चावला यांनी अंतराळ विश्वात जे पेरून ठेवले त्यातूनच प्रेरणा घेऊन आज कित्येक मोहिमा भारत यशस्वीरित्या पार पडतंय. तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक, शेअर, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.